नमस्कार सर्वांना. आज आपण राहुरी सिमेंट स्टेशन SIG या ब्रँड नेम अंतर्गत INDDBचे जे सिमेंट प्रोव्हायडर आहेत सिमेंट स्टेशन, त्यातील राहुरी सिमेंट स्टेशनच्या हॉटस्पॉट या बुलबद्दल माहिती जाणून घेऊया. या बुलचं नंबर आहे 50356. हा बुल ऑलराऊंडर या कॅटेगरीमध्ये येतो. जर्मनी इम्पोर्टेड आहे. याचे सर्व ट्रेड्स जवळजवळ पॉझिटिव्हमध्ये आहेत आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे फर्टिलिटी असेल, त्याचे स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर त्याचे जे बाकीचे जे पॅरामीटर असतील, त्या सर्व पॅरामीटर आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये वळू ऑलराऊंडर असल्यामुळं त्याला ती कॅटेगरीमध्ये ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये तो येतो. तर याची पेडिग्री पाहूया आपण. सॉलिटियर P, हर्टली आणि आफ्टरबर्न अशी त्याची पेडिग्री आहे. या पेडिग्री सर्वात महत्त्वाची आहे आणि सर्व दूध उत्पादकांना विनंती आहे की आपण सर्व सिमेंट ज्या हिप्परला किंवा ज्या गायीला जे सिमेंट लावलेलं आहे त्याची सर्वच्या सर्व नोंदी व्यवस्थित कराव्या आणि त्याच्यानंतर पुढं येणाऱ्या हिप्परला अतिशय काळजीपूर्वक पेडिग्री बघून सिमेंट सिलेक्शन करावे, जेणेकरून इनब्रीडिंग आणि लाईन ब्रीडिंग होणार नाही. आता आपण डॅमचं बेस्ट लॅक्टेशन पाहूया. डॅमचं बेस्ट लॅक्टेशन आत्तापर्यंतच्या त्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कुठल्या पण वेतातलं असू शकतं तिचं बेस्ट लॅक्टेशन. तर समजा पहिल्या लॅक्टेशनमधील जर असेल तर नक्कीच ती तिसऱ्या, चौथ्या लॅक्टेशनपर्यंत जास्त दूध दिलं असेल तिनं. तर 14,000च्या पुढं तिचं फर्स्ट बेस्ट लॅक्टेशनमध्ये दूध आहे आणि त्याच्याबरोबर 4.1 एवढी फॅट बरोबर असूनसुद्धा एवढं दूध दिलं. त्याच्यामुळे हा वळू फॅट इम्प्रूव्हर आहे आणि मिल्क इम्प्रूव्हरसुद्धा आहे. प्रोडक्शन ट्रेड्समध्ये मिल्क हा 1500 kg प्लस 1500+ kg हा पॉझिटिव्हमध्ये दूध कन्वर्ट करण्याचं प्रोडक्शन ट्रेड्स आहेत आणि हा A2 आहे. त्याच्यानंतर फॅट, प्रोटीन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थ, फर्टिलिटी आणि काल्विंग ट्रेड जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं आहे प्रोडक्शन. त्याचं जे आहे जवळजवळ PL आपण प्रोडक्शन लाईफ म्हणतो, म्हणजे ते मंथमध्ये असते. आपल्याकडे एखादी हिपर असेल तर ह्याच्या हिपर जवळजवळ 6 महिने, बाकीच्या हिपरपेक्षाच्या हिपर 6 महिने जास्त दूध देऊ शकतात. त्याच्यानंतर सोमॅटिक सेल स्कोअरसुद्धा याचा खूप कमी आहे. त्याच्यामुळे मस्टॅटिस होणार आहे. आता जास्त दूध उत्पादकांना भेडसावणारी समस्या म्हणजे मस्टॅटिस. त्यासाठी प्रतिबंध करण्याला सोमॅटिक सेल्स कमी असणारे वळू हे सर्व निवडत आहेत आणि त्याच्यामध्ये जे चांगले वळू आहेत ज्यांचा सोमॅटिक सेल्स स्कोअर 3पेक्षा कमी आहे, या सगळ्यांमध्ये पण याचा नंबर लागतो. त्याच्यानंतर हा वळू अडरला जास्त इम्प्रूव्हमेंट अडरच्या बाबतीत करतो. म्हणजे रिअर अडर अटॅचमेंट असेल, फ्रंट अडर अटॅचमेंट असेल, रिअर अडर म्हणजे अटॅचमेंट म्हणजे रिअर अडर उंची, हाईट म्हणतो त्याला. त्याच्यानंतर कासेची रुंदी असेल, कासेची लांबी, रुंदी आणि पायाच्या जे तिचे पाय आहेत, तिचे जे गुडघे आहेत त्या गुडघ्यापासून वरती असणारी अशी त्याची कास आहे. त्याच्यामुळे हा वळू आपल्या हर्डमध्ये नक्कीच सामील करून घ्यावा.